नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी पल्लवी प्रशांत साळवे, न्यू इंग्लिश स्कूल पळवळपाडा येथे गणित विषय शिकवते। आज मी तुम्हाला घनमूळ काढण्याची सोपी ट्रिक सांगणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असणे आवश्यक आहे। चला तर मग बघूया घनमूळ काढण्याची सोपी पद्धत। पहिली संख्या घेऊया 46,656। आता घनमूळ काढायचे असल्यामुळे या संख्येची गट पाडण्यासाठी आपण पहिले 3 संख्या घेणार आहोत आणि मग एक अशी रेष पाडणार आहोत। आता या जो राईट साइडचा आकडा आहे आणि हा लेफ्ट साइडचा आकडा आहे, मग राईट साइडच्या इथे एकक स्थानी 6 अंक आहे। मग 6 अंक एकक स्थानी असणारी ही संख्या आहे 6 चा घन 216। म्हणजे आपलं जे घनमूळ येणार आहे, जी संख्या मिळणार आहे तिच्या एकक स्थानी अंक असणार आहे 6, बरोबर। आता डाव्या बाजूला कोणता अंक आहे 46। आता 46 कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान येतो, तर 27 आणि 64च्या दरम्यान येतो। मग 3चा घन 27 आणि 4चा घन 64, या दोन संख्यांपेक्षा लहान संख्या कोणती आहे 3, म्हणून 36 या संख्येचं घनमूळ आहे। तुम्ही लगेच करून बघा, 36 गुणिले 36 गुणिले 36 तुम्हाला हीच संख्या मिळेल। आता दुसरी संख्या घेऊया आपण 12,167। पुन्हा आपण त्याच प्रकारे 3चा गट पाडूया। एकक स्थानी कोणता अंक आहे 7। 7 एकक स्थानी असणारी संख्या आहे 3, 3चा घन येतो 27, म्हणजे एकक स्थानी अंक येणार आहे 3। डाव्या बाजूला 12 अंक आहे। 12 कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान येतो 8 आणि 27। 8 हा जो आहे तो 2चा घन आहे आणि 27 जो आहे तो 3चा घन आहे। 2 आणि 3 पैकी दोन्ही संख्या लहान आहे, म्हणून 12,167चं घनमूळ येतं 23। धन्यवाद।